हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन सहज शिक्षण। आज आपण तिसरा चॅप्टर घेणार आहोत, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। तर विद्यार्थ्यांनो, या पाठातले आपले हे 4 पॉइंट्स असणार आहेत। प्रजनन, अलैंगिक व लैंगिक प्रजनन, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य, लोकसंख्या विस्फोट। तर हे 4 पॉइंट्स आहेत, हे मी वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये सर्व कव्हर करणार आहे। तर आता त्यामध्ये पहिला पॉइंट घेत आहे प्रजनन, अलैंगिक व लैंगिक प्रजनन। तर हा पॉइंट फार मोठा आहे, त्यामुळे प्रजनन, अलैंगिक प्रजनन एक वेगळा पार्ट घेतीये आणि लैंगिक प्रजनन हा एक वेगळा पार्ट घेतीये। तर सुरुवात करूयात आपण अलैंगिक प्रजनन। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, मागचा जो आपण धडा बघितला चॅप्टर नंबर 2, त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर मानवासाठी किंवा सजीवासाठी वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया कोणत्या कोणत्या आवश्यक आहेत, त्यामधले श्वसन आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहेत, या ज्या सगळ्या जीवन प्रक्रिया आहेत त्या माणसासाठी कशा आहेत, आवश्यक आहेत। तर त्यामधलंच प्रजनन ही सुद्धा एक मानवासाठी आवश्यक अशी जीवन प्रक्रिया आहे। परंतु ही प्रजननाचा उपयोग काय, मागच्या ज्या काही आपण जीवन प्रक्रिया बघितल्या, श्वसन क्रिया किंवा पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, या ज्या काही सर्व क्रिया होत्या, या सर्व क्रिया माणसाला जिवंत राखण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी या सगळ्याचा उपयोग होत होता। परंतु प्रजनन ही एक अशी जीवनावश्यक प्रक्रिया आहे की त्याचा उपयोग काय होतो, तर जो सजीव आहे किंवा ज्या सजीवाची जी प्रजाती आहे ती प्रजाती पुढे कायम राखून ठेवण्यासाठी प्रजननाचा उपयोग होतो। म्हणजेच आता या प्रजननाचे 2 प्रकार पडतात, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन। ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी प्रजननाचा अर्थ काय सांगितला मी किंवा व्याख्या काय सांगते बघा। प्रजनन म्हणजेच जीव, असा सजीव की त्या सजीवापासून नवीन प्रजाती तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे यालाच प्रजनन असे म्हणतात। तर त्यामध्ये अलैंगिक प्रजनन म्हणजेच ह्यामध्ये एकच असा सजीव असतो जो स्वतःपासून नवीन सजीव निर्माण करतो किंवा नवीन जीवजात निर्माण करते, याच्यामध्ये युग्मक निर्मिती होत नाही। अशा प्रक्रियेला अलैंगिक प्रजनन असे म्हणतात। पुन्हा या अलैंगिक प्रजननामध्ये 2 प्रकार पडतात, त्यातला पहिला आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन। ठीक आहे, आणि दुसरा आहे बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन। बघा, दोन्ही प्रकारचे सजीव असतात, एकपेशीय सुद्धा असतात, बहुपेशीय सुद्धा असतात। तर या एकपेशीय मध्ये जे काही लैंगिक प्रजनन होतं ते कशा प्रकारे होतं, तर बहुपेशीय सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होतं हे आपण आता बघूयात। एकपेशीय सजीवांमधील जे लैंगिक प्रजनन आहे त्याचे 3 प्रकार आहेत। पहिला आहे द्विविभाजन, दुसरा आहे बहुविभाजन आणि तिसरा आहे तो आहे कलिकायन। ठीक आहे, हे झालं एकपेशी सजीवामधलं। आता बहुपेशीय सजीवांचे जे लैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत ते कोणते आहेत, पहिला आहे खंडीभवन, त्यानंतरचा आहे पुनर्जनन, त्यानंतरचा आहे मुकुलायन, त्यानंतर येतं आपलं शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती। ठीक आहे, तर हे सर्व जे काही प्रकार आहेत हे सर्व प्रकार आपण आता डिटेल्स मध्ये बघणार आहोत। बघा, पहिलं एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन, त्यामधला पहिला पॉइंट द्विविभाजन म्हणजेच काय, बायनरी फिजन। बायनरी म्हणजे काय, एकापासून 2 निर्माण होणे, याला द्विविभाजन असे म्हणतात। आता एकपेशीय सजीव तुम्हाला अमिबा सर्वांना माहितीच आहे। तर हा अमिबा कसा असतो, तर त्याचा आकार हा बघा कसाही असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अक्ष नसतो, म्हणजे त्याचा आकार कसाही असतो। तर या अमिबाचे विभाजन कशा प्रकारे होते हे बघूया। हा समजा आपला जनक अमिबा आहे, याच्यामध्ये हा केंद्रक आहे। ठीक आहे, तर या केंद्रकाचे विभाजन होताना आपल्याला इथं दिसते 2 केंद्रक हळूहळू तयार होताना दिसते। तर ते कशा प्रकारे होतात, सूत्री विभाजनाने किंवा असूत्री विभाजनाने त्याचे ते विभाजन होतात किंवा एकापासून 2 निर्माण होतात। सूत्री विभाजन काय आहे हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलेले आहे। त्याच्यामध्ये 4 टप्पे असतात, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था। या सर्व अवस्था आपण डिटेल्स मध्ये मागच्या धड्यामध्ये बघितलेले आहेत। तर या ठिकाणी हा जो अमिबा आहे, या अमिबाचा हा जो केंद्रक आहे, या केंद्रकाचे सूत्री विभाजनाने विभाजन होत आहे। बघा, 2 केंद्रक होताना आपल्याला दिसत आहेत, त्यानंतर 2 केंद्रक या चित्रामध्ये बघा 2 केंद्रक झालेले आहेत। तर या पुढे काय होतं, हळूहळू परिकल विभाजन, हा सुद्धा आपण पॉइंट बघितलेला आहे। परिकल विभाजनामध्ये काय होतं, जी पेशी द्रव्य आहे या पेशी द्रव्याचे विभाजन होते। तर आता या ठिकाणी या पेशी द्रव्याचे विभाजन होताना आपल्याला दिसते। आता 2 नवीन अमिबा आपल्याला निर्माण झालेले दिसत आहेत, म्हणजे एका जनक अमिबापासून आपल्याला 2 नवजात
दोन नवजात अमिबा निर्माण झालेले दिसत आहेत. म्हणजे याचं काय झालं, एकापासून दोन निर्माण झालेले आहेत, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो अमिबा आहे, या अमिबाला कसल्याही प्रकारचा आकार नसतो, शेप असा पर्टिक्युलर शेप त्याला कोणताही नसतो. तो त्यामुळे त्याचं विभाजन उभं होऊ शकतं, आडवं होऊ शकतं, तिरकं होऊ शकतं, अशा कुठल्याही अक्षातून याचं विभाजन होऊ शकतं. त्यामुळेच हे जे विभाजन आहे याला काय म्हणलेलं आहे, साधे द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. अमिबाचं जे विभाजन होतं त्याला साधे द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे आपण बघितलं साधं द्विविभाजन. आता पुढचा पॉईंट आपण बघूयात, तो कोणता असणार आहे, आडवे द्विविभाजन. आडवे म्हणजे आता या ठिकाणी बघा एकपेशीय कोणता असतो, पॅरामेशियम. पॅरामेशियम हे जो तुम्हाला आकार दिसत आहे हा एक एकपेशीय सजीव आहे. हा आकार तुम्हाला पॅरामेशियमचा आहे वाटत आहे, जरा जवळजवळ चप्पलासारखाच आकार आपल्याला हा दिसत आहे. तर याचं जे विभाजन होणार आहे हे आडव्या पद्धतीने होत जाणार आहे. म्हणजेच हा जो केंद्रक आहे या केंद्रकाचे हळूहळू स्प्लिट होत आहेत बघा, वेगवेगळे होत आहेत केंद्रक. त्यानंतर केंद्रक जवळजवळ वेगळा झालेला आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, जे पेशीद्रव्य आहे हे पेशीद्रव्य सुद्धा वेगळे झालेले दिसत आहेत. आणि अशा एका जनक पॅरामेशियम पासून आपल्याला एक आणि दोन नवीन नवजात पॅरामेशियम मिळालेले आहेत. तर हे जे विभाजन झालं हे कशा पद्धतीने झालं, तर आडव्या पद्धतीने झालं. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, आडवे द्विविभाजन. ठीक आहे. मग अशी अमिबाचं विभाजन कसे होत होतं, त्याला अक्ष नसल्यामुळे ते कुठल्याही भागातून त्याचं विभाजन होत होतं, त्यामुळे त्याला साधे द्विविभाजन म्हणलं. आता हे आहे आडवे द्विविभाजन. पुढचं आहे ते आहे उभे द्विविभाजन. याचं उदाहरण कोणतं आहे, युग्लिना. युग्लिना हा सुद्धा एकपेशीयच आहे. तर अशा प्रकारचा हा युग्लिना असतो. याच्यामध्ये हा केंद्रक दिसत आहे आपल्याला बघा, या ठिकाणी हळूहळू केंद्रक स्प्लिट होताना दिसत आहे, म्हणजे वेगवेगळा होताना दिसत आहे. तर या ठिकाणी हा केंद्रक दोन वेगवेगळे केंद्रक निर्माण झालेले आहेत. त्यानंतर हळूहळू हा जो पेशीद्रव आहे हा पेशीद्रव सुद्धा वेगवेगळा होताना दिसतोय आणि या ठिकाणी दोन वेगळे नवजात युग्लिना आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. तर याचं विभाजन कशा पद्धतीने झालं, तर हे उभे असं झालेलं आहे बघा, उभं विभाजन झालेलं आहे. त्यामुळे याला नाव काय दिलेलं आहे, उभे द्विविभाजन. याचं उदाहरण कोणतं आहे, युग्लिना. ठीक आहे. तर आपण हा द्विविभाजन पॉइंट अगदी व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. तर पुढे जाऊयात. पुढचं असणार आहे ते आहे बहुविभाजन, मल्टिपल फ्युजन. बहुविभाजन म्हणजेच काय, तर एकापासून अनेक जणांची निर्मिती होणे यालाच बहुविभाजन असे म्हणतात. तर त्यामध्ये अमिबा आणि तत्सम एकपेशीय अधिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ठीक आहे. मागे जे काही आपण हे बघितलं द्विविभाजन जे काही घडत होतं अमिबामध्ये, पॅरामेशियम मध्ये किंवा युग्लिनामध्ये, हे अनुकूल परिस्थितीमध्ये घडत होतं. अनुकूल परिस्थिती म्हणजे काय, मुबलक प्रमाणात त्यांना अन्न पाणी मिळणे, ही काय झाली अनुकूल परिस्थिती. आता बहुविभाजन जे आहे हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा प्रतिकूल वातावरणामध्ये, म्हणजेच काय, ज्या ठिकाणी अपुरे अन्न पदार्थ किंवा अपुरे अन्न पाणी असेल अशा वातावरणाला किंवा परिस्थितीला प्रतिकूल वातावरण म्हणतात. ठीक आहे. तर अमिबा आणि तत्सम एकपेशीय म्हणजे एक पॅरामेशियम, युग्लिना, पुढचे जे काही एकपेशीय प्राणी आहेत हे बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आता ते कसे करतात हे आपण एक अमिबाचं उदाहरण घेऊ आणि सांगूयात. हा आता आपला जनक अमिबा आहे. ठीक आहे. या ठिकाणी त्याचा हा केंद्रक आहे. अमिबाला कुठलाही विशिष्ट असा आकार नसतो. त्यामुळे जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना अन्न पाणी हे मुबलक प्रमाणात मिळणार नाही किंवा अपुरे पडेल, त्यावेळेला ते काय करतात, त्याचे हे जे काही कोपरे आपल्याला दिसतात त्याला आपण काय म्हणतो, छदमपाद असं म्हणतो. तर ते जे छदमपाद आहे तो काय करतो, त्याची हालचाल थांबवतो आणि आतमध्ये एकत्र त्याला गोळा करून ठेवतो. ठीक आहे. हे त्याच्या अशा प्रकारे तो एक त्याचा गोलाकार आकार त्याने तयार केलेला आहे. त्यानंतर त्याच्या भोवतीने किंवा त्याच्या कडेने एक संरक्षण असं कवच निर्माण होतं. त्याला काय म्हणलेलं आहे, पुट्टी किंवा त्याला सिस्ट असं सुद्धा म्हणतात. तर हे जे आहे हे काय झालेलं आहे, एक संरक्षण कवच, ह्याला आपण पुट्टी म्हणलेलं आहे, हे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आता आतमध्ये हा जो अमिबा आहे, या अमिबाने आपले छदमपाद आतमध्ये घेतलेला आहे. त्याचा आकार जवळजवळ गोलाकार झालेला आहे. वरच्या बाजूने पुट्टी निर्माण झालेली आहे. तर आतमध्ये काय होते बघा, केंद्रक आणि पेशी द्रव्याचे विभाजन होते. म्हणजे हा जो एक केंद्रक होता याचा आणखीन एक केंद्रक झाला, एकापासून दोन झाले, 3, 4 असे केंद्रक होत गेले आणि त्याच्या बरोबरच जवळजवळ पेशी द्रव्याचे सुद्धा विभाजन होत गेले. जर पहिल्यांदा केंद्रकाचे विभाजन झाले, त्यानंतर पेशी द्रव्याचे विभाजन झाले आणि हे आतमध्ये सर्व प्रकार आपल्याला आतमध्ये सर्व अमिबा दिसत आहेत, वेगवेगळे अमिबा निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारे हे एका अमिबापासून आतमध्ये वेगवेगळे अमिबा तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. आता जेव्हा
प्रतिकूल परिस्थिती संपणार आहे किंवा जेव्हा अन्न पाणी त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे त्यावेळेला काय होतं, जे वरचं हे संरक्षण कवच होतं किंवा त्याला आपण सिस्ट असं म्हणलेलं आहे, हे सिस्ट फुटतं आणि त्यामधून हे अमिबा जे भरपूर प्रमाणात आतमध्ये तयार झाले होते हे बाहेर पडतात. अशा प्रकारे ह्या अमिबाचे विभाजन होते. म्हणजेच एका अमिबापासून आपल्याला वेगवेगळे इथे भरपूर असे अमिबा तयार झालेले दिसत आहेत. यालाच काय म्हणायचं, बहुविभाजन. म्हणजे एकापासून अनेक अमिबा तयार होणे यालाच बहुविभाजन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढचं असणार आहे ते आहे कलिकायन. त्यालाच बडिंग असं म्हणतात. बड म्हणजे काय, तर एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या शरीरावरती थोडासा फुगवटा, बाहेरच्या शरीरावरती जो फुगवटा तयार होतो त्याला काय म्हणतात, बड किंवा कलिका असं म्हणतात. तर यामध्ये आपण उदाहरण घेणार आहोत किण्व. किण्व म्हणजेच काय, ईस्ट. ओके, तर याला ईस्ट असं सुद्धा म्हणतात. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. तर ते कसे होते, या ठिकाणी हे जे दाखवलेलं आहे चित्र हे कशाचे आहे, जनक किण्व पेशी. म्हणजे ही एकपेशी किण्व पेशीची आहे. त्याला काय होतं, तर त्याच्या शरीरावरती एक छोटासा असा बड निर्माण होतो किंवा त्याला आपण कलिका असं म्हणलेलं आहे. ही कलिका निर्माण होते, त्याला फुगवटा असं नाव दिलेलं आहे आपण. त्यानंतर पुढच्या वेळेला काय होतं, तर आतमध्ये जो हा केंद्रक आहे या केंद्रकाचे हळूहळू विभाजन व्हायला सुरू होतं. बघा, विभाजन सुरू झालेलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं, तर दोन केंद्रक वेगवेगळे निर्माण झालेले आहे. जो फुगवटा झाला होता किंवा जी नवीन कलिका तयार झाली आहे या कलिकेमध्ये हा एक केंद्रक तयार झालेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हळूहळू काय होतं, ती कलिका हा जो आता एक केंद्रक होता या केंद्रकाचे विभाजन झालं, त्यापासून ही कलिका निर्माण झाली. ठीक आहे, या ठिकाणी हे झालं. तर याच्यापासून याच्यावरती आणखीन एक कलिका निर्माण होते, याच्यापासून आणखीन एक कलिका होते आणि या केंद्रकाचे असे विभाजन होत जातं आणि प्रत्येक कलिकेमध्ये किंवा प्रत्येक बर्ड मध्ये एक वेगळा केंद्रक निर्माण होतो. अशा प्रकारे त्याचं काय होतं, अलैंगिक प्रजनन होत जातं. ठीक आहे, हा झाला कलिकायन. आता आपण बघितलं एकपेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन. पुढचा पॉइंट आपण बघत आहोत बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्यामधला पहिला पॉइंट कुठला येतो, तो आहे खंडीभवन. या प्रकारात जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. म्हणजे जो काही सजीव आहे या सजीवाच्या शरीराचे जर अनेक असे तुकडे आपण केले तर तो प्रत्येक जो तुकडा आहे किंवा प्रत्येक जी पेशी आहे ही पेशी एक नवीन सजीव म्हणून जगू लागते. उदाहरणार्थ काय, शैवाल, स्पायरोगैरा आणि सायकॉन यासारख्या स्पंजी या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांचे प्रजनन खंडीभवन या प्रकाराने होते. आता या ठिकाणी मी तुम्हाला या चित्रामध्ये स्पायरोगैराचे चित्र दाखवलेले आहे. तर हा आपला स्पायरोगैरा असणार आहे. याचे जर तुम्ही तुकडे तुकडे केलात असे तर या तुकडा हा जो प्रत्येक तुकडा आहे या प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगैरा निर्माण होतो. ठीक आहे, या ठिकाणी आता हा तुकडा एक आहे, याच्यापासून नवीन स्पायरोगैरा तयार झालेला आहे. बघा, हा पण एक तुकडा आहे तर याच्यापासून हा नवीन स्पायरोगैरा तयार झालेला आहे. म्हणजे जो तुकडा ज्या सजीवाचा जो तुकडा झालेला आहे या तुकड्यापासून एक नवीन सजीव निर्माण होतो. याला हा जो प्रकार आहे याला खंडीभवन असं म्हणतात. त्याचबरोबर सायकॉन या स्पंजीचं सुद्धा असंच आहे. हे चित्र मी तुम्हाला सायकॉनचं दाखवलेलं आहे. या ठिकाणी समजा याचा हा तुकडा खाली पडला तर याच्यापासून नवीन असं निर्माण होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जे प्रजनन होतं हे कशा प्रकारे होतं, खंडीभवन या प्रकारामध्ये मोडतं. पुनर्जनन. पुनर्जनन म्हणजेच काय, रिजनरेशन. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाल बघितली असेल तर या पालीच्या बाबतीत कसं असतं, तुम्ही जेव्हा तिला मारायला जाल किंवा तिला असं वाटेल की आपल्याला आता धोका आहे त्यावेळेला ती काय करते, आपल्याला चकवा देण्यासाठी तिची शेपटी तोडून टाकते. ठीक आहे, तर तिची जी शेपटी तुटलेली आहे ही शेपटी परत निर्माण होते. यालाच काय म्हणायचं, पुनर्जनन असं म्हणतात. परंतु जी शेपटी तुटलेली शेपटी आहे या शेपटीपासून पुन्हा नवीन पाल तयार होते का, तर असं होत नाही. जी तुटलेली पालीची जी शेपूट तुटलेली आहे त्या पालीला नवीन शेपटी येते, परंतु तुटलेल्या शेपटीमधून नवीन पाल तयार होते का, असं होत नाही. त्यामुळे हे जे पुनर्जनन आहे पालीचे पुनर्जनन याला मर्यादित पुनर्जनन असं म्हणतात. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण घेत आहोत ते आहे प्लॅनेरिया. हा जे चित्र दाखवलेले आहे हे कशाचे आहे, प्लॅनेरिया या प्राण्याचे चित्र आहे. समजा या प्लॅनेरियाचे आपण असे तुकडे केले तर प्रत्येक हा जो तुकडा असणार आहे याच्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी हा प्लॅनेरिया असणार आहे, या ठिकाणी मी ते कट मारला, या ठिकाणी मी ते कट मारला. तर इथून पुढे हा त्याचा फक्त डोक्याचा भाग आहे, हा इथून खाली हा नवीन प्लॅनेरिया तयार झालेला दिसते. त्यानंतर हा शेपटीकडचा भाग असेल तर शेपटीकडच्या भागापासून पुन्हा नवीन पुढे तयार झालेला आहे आणि आणखीन एक प्लॅनेरिया तयार झालेला दिसत आहे. मधला जो भाग होता या मधल्या भागापासून सुद्धा
सुद्धा खालचा शेपटीकडचा डोक्याकडचा भाग पुनर्जनित झालेला आहे किंवा रिजनरेट झालेला आहे आणि नवीन प्लॅनेरिया तयार झालेला आहे. म्हणजेच काय, प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून नवीन नवजात प्राणी तयार करणे ही जी प्रोसेस आहे यालाच पुनर्जनन असे म्हणतात. हे प्लॅनेरियाच्या बाबतीत असं घडतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरं येत आहे ते आहे मुकुलायन म्हणजेच बडिंग. बड म्हणजे मी मगाशी सांगितलं शरीरावरती छोटासा जो फुगवटा निर्माण होतो त्यालाच बड असं म्हणतात. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो, त्यालाच मुकुल असं म्हणतात. म्हणजे मला आता मी हायड्राचे चित्र दाखवले आहे, तर हे आपण प्रोसेस बघणार आहोत मुकुलायनच्या काय काय आहेत. बघा, पहिल्यामध्ये हा आपला पूर्ण वाढ झालेला हायड्रा आहे. त्यानंतर हळूहळू त्याच्या शरीरभित्तिकेवरती एक प्रकारचा फुगवटा निर्माण झालेला आहे. ठीक आहे, यालाच काय म्हणलेलं आहे, मुकुल असं म्हणलेलं आहे. तर या मुकुलाची हळूहळू वाढ होत झालेली आपल्याला दिसत आहे. बघा, ठीक आहे, या ठिकाणी हळूहळू त्याची वाढ होताना दिसते. आणि आता हा जो 4 नंबर मध्ये काय दिसत आहे, याची पूर्णपणे वाढ झालेली आहे. परंतु या हायड्रा याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये याला जे काही पोषण मिळणार आहे ते सर्व पोषण याला सुद्धा मिळते. त्यामुळे याची वाढ होत असताना याची सुद्धा वाढ होत असते. जेव्हा या हायड्राची हे जो मुकुल निर्माण झालेला आहे किंवा बड निर्माण झालेला आहे, या बडची जेव्हा पूर्णपणे वाढ होते तेव्हा हा बड काय होतो, एक वेगळं अस्तित्व निर्माण करतो आणि नवीन जीवन पुन्हा जगू लागतो. ठीक आहे. जेव्हा त्याची वाढ पूर्ण होत राहते, रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते आणि पुढे जाऊन नवजात हायड्रा तयार होतो. छोटा छोटा होता, त्यानंतर हळूहळू त्याची वाढ पूर्ण होऊ लागली आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर काय झालं, तिथून तो स्वतःचे अस्तित्व नवीन निर्माण करायला सुरू होतं. तर हे झालं बडिंगच्या बाबतीत असं होतं. त्यानंतर पुढचा आपला आहे तो आहे शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. वनस्पतींच्या मध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल. मुकुल म्हणजेच काय, आपण असं म्हणतो बघा, बटाट्याला मुकुल आलेला आहे किंवा डोळा आलेला आहे, यालाच आपण मुकुल असं म्हणतो. यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या किंवा पानफुटीच्या पानांच्या कडावर असलेल्या मुकुलाच्या सहाय्याने शाकीय प्रजनन होते. चित्रामध्ये दाखवलेलं आहे आपली पानफुटी आहे, याच्या कडांवरती बघा इथून नवीन निर्माण होताना दिसत आहेत, इथे नवीन निर्माण झाले दिसत आहेत. तर बटाट्याला आपण बघा कोंब आलेला आहे म्हणतो किंवा डोळा दिसतोय म्हणतो. ठीक आहे. तर याच्यापासून नवीन इथं रोपटं तयार होतं, बटाटे लागायला सुरू होतात. ठीक आहे. तर त्यानंतर ऊस आणि गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होतं. ऊस अशा प्रकारे ऊसाच्या बाबतीत इथं मुकुल असतो. ठीक आहे, इथं मुकुल असतो, इथं याच्यापासून ऊसाची पुढे पुढे वाढ होत जाते, म्हणजेच काय शाकीय प्रजनन होत जातं. त्याचबरोबर गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळाच्या मदतीने शाकीय प्रजनन होतं. रताळ्याच्या बाबतीत किंवा गाजर, मुळा यांच्या बाबतीत काय होतं, जे मूळ आहे या मुळाच्या मदतीने त्यांचे पुढचं शाकीय प्रजनन होत जातं. तर हे झालं आपलं शाकीय प्रजननाच्या बाबतीत. आता पुढचं असणार आहे ते आहे बीजाणू निर्मिती, म्हणजे स्पोर फॉर्मेशन कसं होतं. म्युकर सारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. आता तुम्हाला ब्रेड सपोज घेतला तुम्ही आणि तो तसाच ठेवला आणि त्याच्यावरती जी बुरशी आलेली दिसते त्यालाच काय आपण म्हणतो, म्युकर असं म्हणतो. तर त्याचं जे शरीर आहे ते कसं असतं, तंतुमय असतं. त्यांना बीजाणुधानी असते त्याच्या शरीरावरती, अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि याच्यावरती हे जे आपल्याला दिसत आहे हे आहे बीजाणुधानी. ठीक आहे, बीजाणुधानी याला म्हणतात. आणि आतमध्ये निर्माण काय झालेले आहेत, तर बीजाणू निर्माण झालेले आहेत. बीजाणू निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. जेव्हा पूर्णपणे या बीजाणूंची वाढ होईल तेव्हा काय होतं, ही बीजाणुधानी फुटते आणि त्यामधून हे सर्व जे बीजाणू आहेत हे बीजाणू बाहेर पडतात. ते बाहेर पडल्यानंतर जेव्हा ओलसर किंवा उबदार जागी पडतील तेव्हा त्या जागी ते रुजतात आणि त्यापासून एक नवीन कवकजाल निर्माण होते. तर हे झालं आपलं बहुपेशीय सजीवांच्या मध्ये कशा प्रकारे अलैंगिक प्रजनन होतं. ठीक आहे. तर इतके मी तुम्हाला पॉइंट सांगितलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. थँक्यू.